नमस्कार मित्रांनो, आपण इयत्ता 12वीचा व्यवसाय शिक्षण विभागातील आपला जो सगळ्यांना समान असणारा विषय जनरल प्रोफेशन कोर्स या विषयातील पहिला घटक जो आहे, पहिला टॉपिक जो आहे, या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत। यामध्ये पहिला घटक जो आहे तो उद्योजकीय जीवनक्रम। आता उद्योजकीय जीवनक्रम बघत असताना उद्योजकीय किंवा उद्योजक व्यक्तीचा जीवनक्रम कसा असतोय या घटकाची चर्चा आपण या ठिकाणी करायची। आता त्या दृष्टीने जर बोलायचं झालं उद्योजकाच्या दृष्टीने, तर उद्योजक कुणाला म्हटलं जाते? साधारणतः सर्वसाधारण तर जी व्यक्ती स्वतःसाठी रोजगार निर्माण करते पण स्वतःबरोबरच इतरांना रोजगार उपलब्ध करून देते, रोजगार निर्माण करते, त्याला साधारणतः उद्योजक म्हटलं जात असते। मग हा उद्योजक साधा एखादा दुकानदार असेल, एखादा व्यावसायिक असेल, एखादा उत्पादक करणारा उद्योग असेल किंवा उद्योग समूह असेल। आता किरकोळ उद्योजक म्हणजे कसं? समजा आपल्या गावात, आपल्या गल्लीत असणारे अनेक छोटे 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 व्यावसायिक आहेत। किराणा मालाचा दुकानदार असेल, विविध वस्तू दुरुस्तीचे व्यावसायिक असतील, सायकल दुरुस्ती, 2 चाकी दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती, कापड दुकानदार असतील। याचबरोबर जे औद्योगिक वसाहती आहे, या औद्योगिक वसाहतीत स्वतःचे कारखाने असणारे कारखानदार असतील किंवा मोठमोठे उद्योग समूह असतील। आता उद्योग समूह म्हणजे काय? तर साधारणतः आपण बघत असताना आपण त्याला टाटा ग्रुप, बिर्ला ग्रुप, अंबानी ग्रुप या नावाने ओळखतो। म्हणजे या ठिकाणी एक व्यक्ती नाहीये, तर त्या व्यक्तीनं निर्माण केलेल्या अनेक कंपन्यांचं एकाच व्यवस्थापनाखाली असणार समजतो। उदाहरणार्थ आपण टाटा समूह बघितलं तर टाटा उद्योग समूहाचं बघा, अगदी टाचणीपासून मोठमोठ्या अवजड उद्योगापर्यंत, सौंदर्य प्रसाधनापासून जीवनावश्यक वस्तूपर्यंत, तर सेवा क्षेत्रातील विविध प्रकारच्या सेवा, मग बँकिंग सेवा असेल, इन्शुरन्स सेवा असेल, तुमचं टेलिकम्युनिकेशन सेवा असेल, या प्रत्येक व्यवसायामध्ये त्यांचे उद्योग असतील म्हणून तो उद्योग समूह। आता एवढी मोठी संकल्पना बघत असताना आपण या ठिकाणी उद्योजकीय जीवनक्रम हा घटकाचा अभ्यास करत असताना यामध्ये सुरुवातीला आपण त्या उद्योजकाची निर्मिती कशी होते? तर छोट्या उद्योगातून तुम्ही जर कुठल्याही मोठ्या उद्योग ग्रुपचे जर त्यांचा इतिहास बघितला तर त्या इतिहासात आपल्याला दिसून येते की त्याने अगदी छोट्या छोट्या उद्योगातून व्यवसायाला सुरुवात केली आणि मग हा व्यवसाय वाढत 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 आज त्यांचं उद्योगाचं साम्राज्य निर्माण झालेलं असतं। हे 1-2 दिवसात नाहीये, त्याच्यासाठी काही कंपन्या ह्या 100-150 वर्ष जुने, म्हणजे हे एका व्यक्तीने केलेले समूह नाहीये, त्याच्यात अनेकांचं योगदान आहे। पण सुरुवात कोणीतरी एका उद्योगानं, एका व्यक्तीनं केलेली असते आणि याची सुरुवात ही प्रामुख्याने स्वयंरोजगारातून झालेली असते। आणि म्हणून आपण उद्योजकीय जीवनक्रम बघत असताना त्यामध्ये पहिल्यांदा स्वयंरोजगार म्हणजे काय या घटकाचा अभ्यास करायचा। आता स्वयंरोजगार आपण बऱ्याच वेळा म्हणतो की स्वतःसाठी काहीतरी करा। म्हणजे काय करा? तर स्वतःची उपजीविका जगण्यासाठी, स्वतःचं जीवनमान जगण्यासाठी स्वतःच्या उत्पन्नाचा मार्ग स्वतः निर्माण करणं, त्याला स्वयंरोजगार म्हटलं जातं। साधा सोपा स्वयंरोजगार म्हणजे काय? तर स्वतःचं जीवन जगण्यासाठी, स्वतःचं उत्पन्न मिळवण्यासाठी, स्वतःसाठी निर्माण केलेला, स्वतःहून निर्माण केलेला जो रोजगार असतोय त्याला स्वयंरोजगार साध्या सोप्या शब्दात आपण जातो। मग हा कोणता येतो? अगदी आपण बघितलं, आपण ग्रामीण भागात छोटे छोटे शेतकरी असतात,
त्यांचं कुटुंब आहे त्या शेतात राबत असते आणि त्याच्यातून स्वतःचा उत्पन्नाचा मार्ग मिळतो. अजून आपण शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने बघत नाहीये, त्याच्यामुळं आपण म्हणत नाही शेती करतोय म्हणजे रोजगार करतो. पण आज अनेक असे उद्योग आहेत, अशा व्यक्ती आता यायला लागलेत. तुम्ही जर वर्तमानपत्र बघितलं असेल तर बघा, आपल्याकडे बातम्या असतात, 10 गुंठ्यात 1 लाखाची वांगी काढली, 10 गुंठ्यात 2 लाखाची फुलं विकली. म्हणजे आम्ही जो पण शेतीकडं उद्योग या दृष्टीने बघत नाहीये, तो पण आमच्या शेतीचं उद्योगीकरण होणार नाही. आता याच्या उद्योगाची संधी काय आहे या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर आता सध्या तुम्ही जर बातम्या बघत असाल तर या बातम्यामध्ये दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे, कारण आज अनेक कंपन्या या उद्योगात येणार इच्छुक आहेत. शेतकऱ्यांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे, तर म्हणून आम्ही शेतीकडे उद्योग बनवू शकतोय, स्वयंरोजगार बनवू शकतोय. आज याला जोड असणारे दुग्ध व्यवसाय आहे, पोल्ट्री व्यवसाय आहे, पशुखाद्य निर्मिती व्यवसाय आहे. आज शेतीमध्ये सुद्धा पूर्वी शेती आपल्याकडे कशी होती, पारंपरिक शेतीमध्ये फक्त लागतेल्या अन्नधान्याची पिके घ्यायची. मग आपल्याकडे ज्वारी असेल, बाजरी असेल, भुईमुग असेल, भात असेल, गहू असेल, हरभरा असेल, मका असेल, म्हणजे अन्नधान्याचं शेती करू. पण आज शेतीचं व्यापारीकरण व्हायला लागले, व्यावसायिकीकरण व्हायला लागले. पूर्वी आपल्या दारात एखादं फुलात झाड असायचं, पण आज काय झालंय की आम्ही एकरानं फुलाची शेती करायला लागलो. पूर्वी दारात एखादं सागवानचं झाड असायचं, आज आम्ही सागाची शेती करायला लागलो. आज आम्ही मत्स्य शेती करायला लागलो. म्हणजे आम्ही शेतीमधनं अन्नधान्याच्या पिकाबरोबरच नगदी पिकं घ्यायला लागलो. आज आमच्याकडे हळद वाढली, ऊस वाढला, कापूस वाढला, द्राक्ष वाढली, म्हणजे आम्ही उत्पन्नच वाढवलं. याच पद्धतीनं शेती सोडून बघितलं तर तुमच्या गल्लीत, तुमच्या गावात असणारे अनेक प्रकारचे छोटे व्यावसायिक जे आहेत, हे स्वयंरोजगार आहे. गल्लीत एखादा घड्याळ दुरुस्ती दुकान करतो, आता घड्याळ बंद झाली, त्याची जागा बघा, आता घड्याळ दुकानं दिसत नाही, पूर्वी दिसत होते. आज त्याची जागा जर बघितलं तर आपण मोबाईल दुरुस्तीची गल्लोगल्ली दुकान झालेत, मोबाईल रिचार्जचे झालेत, टीव्ही रिचार्जचे झालेत, टीव्ही दुरुस्तीचे झालेत, वाहन दुरुस्तीचे झालेत, किराणा व्यापार तर पहिल्यापासून आज आपल्या गल्लीत अनेक दुकान आहे. म्हणजे यांनी काय केलं, दुसरीकडे नोकरीला प्रयत्न न करता स्वतःचा रोजगार स्वतः मिळवण्याचा, स्वतः उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आणि याला स्वयंरोजगार म्हटलं जातं. म्हणजे स्वयंरोजगार म्हणजे काय, तर साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर स्वतःच्या उपयोगीचं साधन स्वतः निर्माण करणं, स्वतःसाठी स्वतःचा रोजगार निर्माण करणं, याला स्वयंरोजगार असं म्हटलं जातं. आता हा स्वयंरोजगार का आला किंवा स्वयंरोजगाराची आवश्यकता काय आहे या बाबतीत जर बोलायचं झालं तर अनेक कारणं सांगता येतील. आपल्याकडे पूर्वी एक म्हण होती, उत्तम शेती, दुय्यम धंदा आणि तृतीय नोकरी, कनिष्ठ नोकरी म्हणलं जातं. आता हे बदललंय. आता प्रत्येक जण म्हणतोय शिकलोय की मला नोकरी लागली पाहिजे. आम्ही शिक्षण घेतोय आणि या शिक्षणाचा नोकरीशी संगड घातलेला आहे. पण ज्या प्रमाणात शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी आहे त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही, त्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होत नाहीये. आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येतील. उदाहरणार्थ समजा तुम्ही ठरवलं कोल्हापूरला मिलिटरी भरती आहे, 50 जागा भरणार आहे, ही बातमी तुमच्या पत्र आली आणि तुम्ही जर भरतीच्या ठिकाणी गेले तर तिथं 5-5, 10-10 हजार विद्यार्थी येतात. एखाद्या कारखान्यात, एखाद्या बँकेत 2 जागा भरायचे, 50-50 हजार येतात. समजा सरकारी नोकरीची एखादी जाहिरात निघाली, बाबा अमुक अमुक ह्या सरकारी कार्यालयात 4 शिपायाच्या पोस्ट भरायच्या. आज शिपायाची पात्रता साधारणतः 10वी-12. पण या ठिकाणी आपण जर अर्ज आलेले बघितले तर अगदी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट म्हणण्यापेक्षा PhD झालेल्या व्यक्ती सुद्धा आज शिपाई पदासाठी अर्ज करायला लागलाय. नोकरी पाहिजे. म्हणजे जेवढं शिक्षण होतंय, जेवढे पदवीधर बाहेर पडतात तेवढ्याला नोकरी मिळत नाहीये. आता नोकरी नाही मिळाली म्हणजे आपण जगायचं सोडायचं का, जगवायला पाहिजे. आणि मग त्यासाठी जर आपण नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा रोजगार निवडला,
स्वतःचं उद्योग साधन निर्माण केलं तर आपण तिथं मालक म्हणू शकतो. दुसरं एक ढोबळ कारण सांगितलं, समजा तुम्हाला एखादी नोकरी मिळाली, तर मिळालेली नोकरी तुमच्या पात्रतेची असेल असं नाहीये. तुम्ही म्हणाल पात्रतेची असेल म्हणजे काय? एखादी व्यक्ती बीकॉम झाले, एमकॉम झाले, त्याची पात्रता मॅनेजरची आहे, त्याची पात्रता लिपिकाची आहे, पण तो शिपाई पदावर काम करतोय, झाडलोट करतोय. एखादा इंजिनियर झालेला आहे, प्रत्यक्ष गवंडी काम करतोय. म्हणजे नोकरी मिळाली, पण आम्ही जे शिक्षण घेतलं त्या पात्रतेची नोकरी मिळण्याची शक्यता. नंतर तुम्हाला आता सांगितलं जाते की नोकरी तुम्हाला समाधान देईल असंच नाही. आता समाधानकारक असेल म्हणजे काय? समजा तुम्हाला काहीतरी नोकरी मिळालेली आहे, त्यामध्ये तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे, पण नोकरी देणार म्हणतोय नाही, असं नाही, मी सांगतोय असंच करायचं. म्हणजे त्या ठिकाणी न कळत आपण पारतंत्र्य जातो. जेव्हा आपण एखादी नोकरी स्वीकारतोय, समजा उदाहरणार्थ सांगायचं झालं, मी शाळेत नोकरी स्वीकारली, तर शाळेतली नोकरी स्वीकारल्यानंतर मला शाळेच्या व्यवस्थापनाचे नियम पाळावेच लागणार आहेत. शाळेच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीनं संस्थेनं केलेले नियम असतील, मुख्याध्यापकाने घातलेली बंधनं असतील, ही मला पाळूनच नोकरी करावी लागणार. कंपनीत गेलं तर तसंच असणार. समजा तुम्ही एखाद्या कंपनीत गेला, कंपनीत नोकरी लागली, कंपनीने सांगितलं काही नाही, उद्यापासून शिफ्ट चालू करतो, रात्री 12ला आलं पाहिजे. तेव्हा म्हणून चालणार नाही, साहेब लई थंडी आहे, मला येता येत नाही, तो म्हणणार नोकरी सोडून घ्यायला. म्हणजे आम्हाला तिथं बऱ्याच वेळेला निर्णयाचे स्वातंत्र्य नसतंय, बांधील असलेलं दिसून येतंय. आणि मग अशा वेळेला आम्ही जर स्वतःची रोजगार केला तर त्या ठिकाणी आम्ही मालक होऊ शकतोय, मालक असतोय. आणि म्हणून स्वयंरोजगार हा अतिशय महत्वाचा मानला जातो. या ठिकाणी आपण स्वतः निर्णय घेणारे असतो, स्वतःच्या मनाप्रमाणे वर्तन करणार असतो. हा स्वयंरोजगाराचा फायदा आहे. आपण पाहिजे त्या पद्धतीने काम करण्याचा स्वायत्त असतोय. आज शेतकऱ्याला नाही सांगून चालत, तू ऊस लावू नकोस, तिथं हरभरा करतोय म्हणतो, तू सांगणार कोण? माझं रान आहे, मला काय करायचं ते. एखादा कापड दुकानदार असेल, एखादा किराणा दुकानदार असेल, त्याला वाटलं चला आता आज सुट्टी घेऊया, तो निवांतपणे दुकानाला फुलं खोलून घरात बसू शकतोय. पण तुम्ही जर नोकरीला असाल तर तसं नाही चालत. नोकरीच्या ठिकाणी म्हणणार नाही, साहेब आज मला ऊस वाटत नाही, मी काही येत नाही. साहेब एकदा ठीक म्हणून, दोनदा ठीक म्हणून, तिसऱ्या म्हणून तू घरात बस, मी दुसरा माणूस. ह्या मर्यादा आहे. आणि मग याच्यातून आम्ही स्वयंरोजगाराला उद्योग करणं गरजेचं. आता या स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने जर बघितलं, जसे हे फायदे आहेत तसं याच्या काही मर्यादा पण आहेत. आपल्याकडे स्वयंरोजगाराची सर्वात मूलभूत मर्यादा जर काय असेल तर आपल्याला बरंच काही करावंच वाटतंय, पण आपल्याला भांडवलाची मर्यादा आहे. माफ वाटतंय आपल्याला त्या एखाद्या व्यवसायाला. अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं, समजा आपल्याला वाटतंय की माझ्याकडे शेती नाहीये पण मला शेती करायची. मग त्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे? कोणाकडनं भाड्यापट्ट्यानं खंडानं शेती घ्यायला पाहिजे, मिळेल सांगता येत नाही. समजा आम्हाला वाटलं की काही नाही, आपल्याकडे आता चांगल्या पद्धतीनं नवीन फॅशन आले, प्रत्येक दिवशी गावात 22 जणांचा वाढदिवस असतोय, आपण साधं केकचं बेकरीचं दुकान चालू करू. आम्हाला भांडवल पाहिजे, आम्हाला त्या व्यवसायाचं कौशल्य पाहिजे, त्या व्यवसायाचं ज्ञान पाहिजे, मर्यादा आहे. आणि मग त्याच्यातनं आपण त्या मर्यादेतनं मार्ग काढू शकतो. स्वयंरोजगारात दुसरी मर्यादा तो सांगितलं होतं. आज अतिशय तीव्र स्पर्धा झाली, गळे कापून स्पर्धा म्हटलं जातं त्याला आपल्या भाषेत. म्हणजे कसं? अगदी साधं उदाहरण सांगतो. समजा आम्ही एखादं दुकान चालू केलं, आम्ही दुकान चालू करून उद्घाटन महिना 2 महिने होतो, आमच्याच शेजारचा आपण उठून ते दुकान शेजारी करतो, आपण त्याला नको म्हणणार आहे का? भाऊबंदकी दीडशे असते. आम्ही एखादी गोष्ट करायला चालू झाली लगेच शेजारचा कोणतं उठून तिथं स्पर्धेला असतो. आज बघा, तुम्ही जर एखाद्या बाजारपेठेत गेला असा, कुठल्याही बाजारपेठेत,
तर तिथं हजारो दुकान असतात. बघा उदाहरण दाखल आपण आपल्या नजीकची बाजारपेठ कापड बाजारपेठून आपण बऱ्याच वेळेला गांधीनगरला खरेदीला जातो. असं आहे का गांधीनगरमध्ये एकच कापड दुकान आहे? बरं, दुसरं असं आज अनेक पद्धतीची जाहिरात पाहिजे होते. बघा आज सलगरचे आपण म्हणतोय कपडे घ्यायचे ना, आणि ते रेडिओला सलगरची जाहिरात काहीत राहिली आपण जाऊया. म्हणजे नेहमी आमच्याजवळ असणारा आमचा व्यवसाय, आमचं कापड दुकान असून सुद्धा तो ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात खरेदी होतोय तेव्हा दुसरीकडे जाण्याची आम्ही त्याला म्हणू शकत नाही तो तिकडे जाऊ नकोस. आणि मग या स्पर्धेमध्ये टिकून या ठिकाणी आम्हाला नंतर दोष किंवा मर्यादा सांगितली जाते. नोकरीचा फायदा काय सांगितला जातोय की एकदा नोकरी लागली की डोक्याला टेन्शन नाही. आपली ठरलेली वेळ असते, 11 ते 5 जायचं, येतंय तेवढं शिकवायचं, घरला जायचं. तुम्ही एखाद्या कारखान्यात नोकरीला लागला, कारखान्यात रोज शिफ्ट असेल, सकाळी 8ला गेला, 8 पासून 4 पर्यंत काय असेल ते काम केलं, 4ला घरला आला, रिलॅक्स झाला. समजा 12 शिफ्ट असेल, रात्री 12ला गेला, 9ला घरला आला, निवांत असतो. पण उद्योजकाला, स्वयंरोजगाराला तसं नसतंय. समजा तुमचं दुकान आहे आणि तुम्ही दुकान चालू केलंय आणि 12-1ला जेवायला सुट्टी म्हणून तुम्ही बसला, जेवायला ताटावर बसला तर कोणतं आलं, मग आपण काय करतोय, आपला रोजगार आहे, आपण जेवण बंद करतोय आणि त्याला मान द्यायला जातो. होतं की नाही बघा. म्हणजे या ठिकाणी आम्हाला सातत्यानं काम करावं लागेल, सातत्य ठेवावं लागेल. जर सातत्य नसेल तर आमचा व्यवसाय चालेल असं नाही. कारण का लगेच स्पर्धेला शेजार होतो. आणि म्हणून या ठिकाणी व्यवसायामध्ये सातत्य राहावं लागतं, सतत काम करावं लागत असतं, व्यवसायाची जोखीम घ्यावी लागते. तुम्ही जो स्वयंरोजगार निर्माण केलेला असतोय, या स्वयंरोजगारामध्ये तुम्ही घातलेलं भांडवल, तुम्ही केलेली गुंतवणूक ही तुमची जबाबदारी असते. व्यवसाय करत असताना जर एखादा निर्णय व्यवसायाचा चुकला तर त्याचा फटका तुम्हाला बसतो. नोकरीमध्ये तसं नसतं. कारखाना फायद्यात येऊन देत नाही तर तोट्यात येऊन देत, मला महिन्याच्या महिन्याला पगार मिळणार, हा नोकरीचा फायदा आहे. समजा काय नैसर्गिक आपत्ती आली, उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, आज आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बघितलं तर अनेक उद्योजक, अनेक व्यावसायिकांना मध्ये 2-2, 4-4 महिने कुलप घालायला लागली. बंद होतं, सगळं लॉकडाऊन होतं, व्यवसाय बंद होता. त्यावेळेला त्यांना जगायचं कसं अडचण होती. लहान लहान उद्योजकांना, व्यावसायिकांना, नोकरदारांचं तसं नव्हतं. नोकरी लागलेली आहे, काय का होईना महिन्याचा महिन्याला पगार खात्यावर जमा होतो. मग आणि म्हणून आज आपण प्रत्येक जण काय करतोय, नोकरीच्या मागे लागण्याचा प्रयत्न करतोय. पण सगळ्यांना नोकऱ्या उपलब्ध होतील याची खात्री नाही आहे. आज आपण आपल्या देशापुरतं बोलायचं झालं तर आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटीच्या पुढे गेली. याच्यातली कार्यरत आपला देश हा जगातला सगळ्यात तरुण देश म्हणून ओळखला. का तरुण देश म्हणाला जातोय तर आपल्या एकूण लोकसंख्येमध्ये तरुणांचं प्रमाण जास्त आणि एवढ्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. आणि म्हणून तुम्ही कुठलीही निवडणूक असेल तर निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांचं असतं, आम्ही 1 कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ, 10 लाख तरुणांना नोकऱ्या देऊ, प्रत्यक्ष किती मिळतात हे माहिती नाही. म्हणून जेवढ्या सुशिक्षित आहेत, जेवढ्या बाहेर पडलेल्या आहेत, त्या सगळ्यांना नोकरी मिळण्याची खात्री नाहीये. आणि म्हणून या सगळ्यांच्या दृष्टीनं, सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टीनं स्वतःचा रोजगार शोधणं, स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करणं गरजेचं. आता समजा आम्ही स्वयंरोजगाराचा निर्णय घेतला, मान्य आम्हाला नोकरी मिळत नाही, आम्ही आमचं जे शिक्षण आहे 11-12चं, आम्ही MCVC व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम केला. व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम केल्यानंतर 2 वर्षात आम्हाला ते कौशल्य मिळालं, आम्ही शिकलो. समजा उदाहरण सांगायचं झालं, आपल्याकडे हॉर्टिकल्चर आणि घरगुती उपकरणाची निगा आणि दुरुस्ती हे 2 कोर्स आहेत. मी ह्याच्यात एक कोर्स केला, 11-12वी झाली माझी. 12वी झाल्यानंतर
मला चांगले मार्क पडले, 70% 75% मार्क पडले. तुमच्या माहितीसाठी आपल्या कोर्सचा एक फायदा असतो, आपल्याला अप्रेंटिस ऍक्ट लागू आहे, जो ITR आहे. म्हणजे आपण 12वी पास झाल्यानंतर ट्रेनी म्हणून 6 महिन्याचं आपल्याला ट्रेनिंग उपलब्ध होतं, दिलं जातं. हेही आम्ही पूर्ण केलं. आणि मग आमच्या लक्षात आलं की आता मला चांगल्या पद्धतीने शिक्षण झालेलं आहे, मला कौशल्य येते, मी रोजगार चालू करणार आहे, माझा स्वतःचा व्यवसाय चालू करणार. समजा तुम्ही हॉर्टिकल्चरचा असाल तर हॉर्टिकल्चरच्या दृष्टीने तुम्ही अनेक प्रॅक्टिकल केलेले होते, विविध प्रकारचे ज्यूस केलेले होते, विविध प्रकारची लोणची केलेली होती. तुम्ही घरगुती उपकरण दुरुस्तीचा असाल, त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये अनेक उपकरणं कशी दुरुस्त करायचे हे शिकला. आणि मग त्यानुसार आता आम्हाला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा, आम्हाला नोकरीला जायचं नाहीये. आणि मग नोकरीला जायचं नाही म्हणून तुम्ही जर स्वतःचा रोजगार करायचा असेल तर साधारणतः मूलभूत दृष्ट्या आम्हाला रोजगाराच्या अनुषंगानं जे काय आवश्यक असणारं ज्ञान आहे त्या दृष्टीनं आपला GFC हा विषय अतिशय उपयुक्त. त्याच्यात आपल्याला त्या दृष्टीनं तोडमोड करून देण्याचं काम केलं जात आहे. आणि या सर्व बाबतीत जर बोलायचं झालं तर स्वयंरोजगाराच्या दृष्टीनं आपण आता काय काय बघितलं बघा. आपला पहिला घटक तो आहे जनरल फाउंडेशनचा पहिला टॉपिक आहे उद्योजकीय जीवन. त्यात आपण एक घटक स्वयंरोजगार म्हणजे काय, स्वयंरोजगाराचा अर्थ, स्वयंरोजगाराची आवश्यकता काय आहे, स्वयंरोजगाराची गरज काय आहे, स्वयंरोजगाराचे फायदे काय आहेत, स्वयंरोजगाराचे दोष काय आहेत, या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपण याच्या पुढचा घटक जो घेणार आहोत. मला उद्योग चालू करायचा आहे, स्वयंरोजगार चालू करायचा आहे, पण स्वयंरोजगार करत असताना साधारणतः या रोजगाराचं किंवा याला आपण म्हणूया स्वयंरोजगार शब्द न वापरता आपण उद्योग चालू करा. स्वयंरोजगार म्हणलं तर जरा कसं तर वाटतं, हा शब्द आपण प्रचलित जास्त वापरत नाहीये. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला आणि विचारलं काय करतोय, स्वयंरोजगार करतो. पुढचा आपल्याला मार्गाला चालू स्वयंरोजगार करतोय म्हणजे काय कळणार नाही ना हा शब्द. मग आम्ही जर त्याला सांगितलं काय नाही, मी माझा छोटासा कारखाना चालू केलाय, मी माझं छोटंसं दुकान चालू केलंय, मी माझं छोटीशी नर्सरी चालू केलंय, मी मार्केटिंगची एजन्सी घेतली, हे लोकांना कळतं, हे समजणारे शब्द. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर आपण साधं सोपं म्हणतो काय नाही बोलून माझ्या पोटापाण्याचा उद्योग चालू केला. आता उद्योग चालू केलाय म्हणलं की पुढच्याचा बघण्याचा दृष्टिकोन जरासा आपल्याला चांगला होतोय नाही म्हणून निश्चित आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि मग उद्योग चालू करायच्या दृष्टीनं उद्योगाच्या अनुषंगानं आपल्याला जर काही शासकीय योजनांचे लाभ घ्यायचे असतील, बँकांच्याकडे काही कर्ज घ्यायचं असेल, शासकीय अनुदान मिळवायचे असतील तर त्यासाठी काही मूलभूत गोष्टीची माहिती असावी. आणि त्या दृष्टीनं आपण या ठिकाणी जो बघणारा घटक आहोत तो म्हणजे हे जे उद्योग आहेत, आम्ही छोटे 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 उद्योग चालू केलेले असतात. मग साधा आमच्या गल्लीतल्या पानपट्टीच्या टपरीपासून म्हणूया, सायकल दुरुस्तीच्या, विद्युत उपकरण दुरुस्तीच्या, किंवा अगदी छोटी तेवढ्याच नर्सरीच्या किंवा ग्रीन हाऊस आम्ही करू शकतो. आम्ही शिकलो ना, ते आम्ही जे शिकलोय तो उद्योग करायचा. आणि मग त्या उद्योगाचं ज्ञान आपल्याला जर मिळवायचं असेल, अगदी साधं उदाहरण सांगायचं तर बघा, आम्ही हॉर्टिकल्चरमध्ये शिकलो, शेती उत्पादनाबाबतीत उद्योग काय महत्वाचा असतो बघा. आता जर आम्हाला एखाद्याला वाटलं की काय नाही, मला जरा आंबा खाऊ शकतो, आम्ही जाऊन कुठल्या झाडाचा आंबा आणू शकतोय. मला वाटलं काही नाही, 4 करवंद किंवा जांभळं खाऊ, आम्ही आणू शकत नाहीये, कारण शेती उत्पादन हंगामी, पण मागणी मात्र बारमाही आहे. आणि म्हणून या हंगामी उत्पादनावर आधारित आम्ही बारमाही स्वरूपाचे उद्योग करू शकतो. अगदी हे आज आम्ही साधा किरकोळ उद्योग सीझन चालू झाला, त्या सीझन मध्ये जी फळं येतात ही फळं वर्षभर टिकवण्याचा प्रक्रिया उद्योग केला.
आज आपण आंब्याचं लोणचं मिळतंय, लिंबाचं लोणचं मिळतंय, करवंदाचं लोणचं मिळतंय किंवा विविध प्रकारची पातळ पदार्थ पेय म्हटले जातात. उदाहरणार्थ आंबा ज्यूस, करवंद ज्यूस, कोकम मिळणार उत्पादन. आता हे आम्ही ठरवलं काही नाही, हा उद्योग करूया. मग त्यासाठी आम्हाला काम करत असताना मग हा उद्योग बघायचा तुम्ही. अलीकडे एक 4 ते 6 महिन्यात एक वाढलेला ट्रेंड बघा. प्रत्येक गावात बिस्किटाचं कारखाना चालू आहे. गेल्या वर्षी बिस्किट कुठं दिसतो, पण आज जर तुम्ही कुठल्या गावात गेला किमान एक 2-4 सापडतील. काय करतोय, नाही मी बिस्किटाचं मशीन घेतलं, बिस्किट गेला. ह्याच्या 2 वर्षापूर्वी ट्रेंड कसा आलता, प्रत्येकानं पत्रावळीचं द्रोणाचं दुकान चालू केलं होतं की नाही बघा. आणि मग हा उद्योग करत असताना, उपकरण दुरुस्ती करत असताना, आज उपकरण दुरुस्ती करायचे, मग आम्ही कसं करतोय, उपकरण दुरुस्ती साधा सोपा बघा उपाय. आम्हाला बऱ्यापैकी इलेक्ट्रिकलचं ज्ञान आलं, आम्ही व्यवसाय चालू केला. आता व्यवसाय चालू करत असताना एखादा उपकरण दुरुस्तीचं 10 लाखाचं वर्कशॉप करू शकतो, एखादा 100 रुपयात पण करू शकतो. व्यवसाय तोच काय करणार आहे, इलेक्ट्रिक उपकरण दुरुस्त करणार. तुम्ही म्हणा 100 रुपये व्यवसाय कसा करायचा हो सर, काहीतरी तुम्ही सांगायला लागला सर. तुम्ही 12वी पास झाला, एखाद्या दोस्ताकडनं बारकी ग्रीटिंग कार्ड काढली आणि प्रत्येक तुमच्या गावातल्या दुकानदाराला, तुमच्या गावातल्या व्यवसायाला सांगितलं, साहेब तुमच्या घरात लाईट आहे, आज लाईट नाही अशी घरं कुठेही नाही आहेत. आम्ही सांगितलं साहेब तुमच्या घरात लाईट आहे ना, तुमच्या लाईटचा कुठलं एक काम असेल, फक्त माझं एक कार्ड ठेवा, अडचण आली फोन करा, मी येतो. म्हणजे आम्ही काय केलं, फक्त 100 रुपयाची 200 रुपयाची कार्ड वाटलीत. जेव्हा फोन येईल तेव्हा मी त्याच्या घरात गेलो. जाताना काय नेलं, एक टेस्टर, पक्कड, लागणार एका पिशवीतनं सामान घेऊन गेलो. आम्ही व्यवसाय चालू केलाच ना. आणि समजा हाच उद्योग मी 1 लाख रुपये भांडवल घालून 10 लाख रुपये भांडवल करून एक इमारत घेतली, जागा घेतली, त्यात मस्तपैकी टेबल ते सगळं वर्कशॉप जसं असतं तसं वर्कशॉप केलं आणि आम्ही सांगितलं काय झालं, मोटर हिथं घेऊन ये, दुरुस्त करून घेतो. व्यवसाय तोच. मग 10 लाखाचा करायचा का 100 रुपयात करायचा. आज नर्सरी सांगायचं ना, एखादा स्वतः नर्सरी करत, एखादा म्हणून काय नाही साहेब काय करायचं असं, मग मी तुमच्या डोळं भरायला. नर्सरी डोळं भरणार प्रकार असतो, बरोबर आहे ना, तिथे येऊन करतो मी. म्हणजे आज बघितलं अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांनी याच्यात उतरलेले. आज ज्या बियाणं सीड कंपन्या आहेत, बीज उत्पादन कंपन्या, करोडो रुपयाची उलाढाल त्याच्यात. आणि मग या दृष्टीनं आपण उद्योजकाच्या अनुषंगानं उद्योगाचं जे काही वर्गीकरण असतंय या घटकाचा अभ्यास आपण नंतरचा तसा करतो.